दिस इज माय फायनल लुक. हाय. मला एका फंक्शनला जायचं आहे आता आणि मला क्विक रेडी व्हायचं आहे. सो मी विचार केला, की माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी मी हा खास व्हिडिओ बनवू. मला बरीच रिक्वेस्ट आलेली, की ताई तुमचा बेसिक मेकअप ट्युटोरियल आम्हाला सांगा. सो मी आज तेच तुम्हाला सांगणार आहे. सो मी मस्त माझा फेस वॉश केलेला आहे चांगल्याने आणि आता माझा फेस पूर्ण ड्राय झालेला आहे. सो त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले माझ्या स्किनवर लावणार आहे मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझर यूज करते नेव्हियाचा, कारण की माझी स्किन फारच ड्राय आहे. एकदम थोडंसं मॉइश्चरायझर मी घेतलंय हातावर. सर मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी माझ्या स्किनवर आता अप्लाय करणार आहे प्रायमर. सो आता मी माझ्या फेसवर मार्सचा इल्युमिनाची बेस अप्लाय करणार आहे. त्याचं शेड आहे 01 गोल्ड बीम. सो हे मी काही ड्रॉप्सच घेणार आहे फक्त. खूप मस्त ग्लो येतो याने. सी किती डिफरन्स दिसतोय लगेच. नेक्स्ट मी यूज करते स्विस ब्युटीचा कन्सिलर इन द शेड 06. सो मी हे सगळ्यात पहिले आयलिडवर अप्लाय करणार आहे, कारण की आधी मी करणार आहे आपला आय मेकअप, थोडं अंडर आईज. आता याला मी छान ब्लेंड करेल ब्लेंडर स्पॉन्जनी. आता मी यूज करते स्विस ब्युटीचं प्रेस पावडर आयलिडवर, ज्याने जो आय मेकअप असणार आहे तो हलणार नाही आणि व्यवस्थित. आता मी सगळ्यात आधी हा पिंक शेड आपल्या आयलिडवर लावणार आहे. मी मोस्टली ब्रश यूज करत नाही, आपल्या हाताने किंवा बोटानेच मेकअप करायला प्रिफर करते. सो आधी याला छान अप्लाय करून घ्यायचं. ओके. आता थोडे स्मोकी यासाठी मी यूज करणार आहे रेनीचं कोल पेन्सिल मिडनाईट काजळ. सो मी सगळ्यात आधी याला सुरुवाती लावून घेते. थोडंच लावेल, जास्त नाही, कॉर्नरला फक्त. आता मी याला असं हाताने थोडं ब्लेंड करून घेईल. खूप पिगमेंटेड आहे हा काजळ, त्याच्यामुळे केस माझे थोडंच अप्लाय करा. ओके, नेक्स्ट आपण काजळ असं अप्लाय करू. वरच्या बाजूला सुद्धा अप्लाय करायचं आहे, आणि खूप सुंदर डोळ्यांना एक शेप येतो आणि डोळे खूप सुंदर दिसतात. तुम्ही आत्ताच डिफरन्स बघू शकता. आता मी थोडं याला असं असं डार्क करेल आणि हाताने कसं ब्लेंड करेल. नेक्स्ट मी आय शॅडो पॅलेटमधनं हा कॉपर गोल्डन शेड चूज करते, कारण की माझ्या साडीमध्ये कॉपर गोल्डन शेड आहे. सो मी हे अप्लाय करेल आपल्या कॉर्नर्सवर असं थोडंसं असं ब्लेंड करायचं काजळसोबत. लगेच फरक पडतो, बघितलं. सेम प्रोसेस दुसऱ्या डोळ्यावर सुद्धा. ओके, सेम. आता यातलाच हा थोडा पिंक सिल्वर गोल्ड शेडमध्ये आहे. हा मी असा आपल्या लिटिल फिंगरवर घेतलाय. हे मी लावणार आहे आपल्या डोळ्यांच्या कॉर्नरला. आता परत मी जे कन्सिलर आहे ते माझ्या जिथे जिथे माझे डार्क स्पॉट्स आहे किंवा डार्क सर्कल्स आहे, स्पॉट्स आहे, हे मी तिथे अप्लाय करणार आहे आता. याला आता व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्लेंडरनी. आता मी माझा मोस्ट फेवरेट मार्सचा डबल ट्रबल मस्कारा लावणार आहे. खूप मस्त आहे. ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक जे आहे मी तुम्हाला कॅप्शनमध्ये मेन्शन करेलच. लगेच फरक पडतो बघा. मला आधी मी एका डोळ्यावर अप्लाय करून दाखवेल. सो स्टेप 1, स्टेप 2. स्टेप 1 अप्लाय केलंय मी. स्टेप 2 आता अप्लाय करणार आहे. वाह! सी द डिफरन्स? सेम आता आपण दुसऱ्या डोळ्यावर सुद्धा अप्लाय करू. सो आपला आय मेकअप झालाय डन. सो मी स्विस ब्युटीचं क्रीम अँड टिंट फ्रुटी फिग शेडमध्ये हा ब्लश आहे, जो 3 in 1 आहे. तुम्ही याला ॲज अ ब्लश म्हणून पण यूज करू शकता.
खूप क्रीमी टेक्स्चर आहे याचं. तुम्ही याला आपल्या लिप्सवर पण अप्लाय करू शकता. तुम्ही आय मेकअप करताना सुद्धा याला यूज करू शकता. सो एका याच्यात 3 गोष्टी तुम्हाला मिळतायत आणि खूपच अफोर्डेबल पण आहे आणि खूप इझिली ब्लेंड होतंय. डोंट माइंड, मी ब्रश यूज करत नाहीये कारण की मला हाताने मेकअप करायला जरा इझी वाटतं आणि खूप सुंदर अशा प्रकारे ब्लेंड सुद्धा होतात सगळे मेकअप्स प्रोडक्ट्स चेहऱ्यावर. सो मी मोस्टली प्रिफर करते आपल्या बोटांनीच मेकअप करू मी माझं. ब्लश तुम्ही तुमच्या सोयीनुसार लावू शकता. कमी जास्त. मी खूप जास्त असं यूज नाही करत. सो हे झालंय माझं ब्लश लावून. ट्रस्ट द प्रोसेस गाईज. मी आतापर्यंत बोलत होते की मी फक्त हातच यूज करते मेकअपला, पण हायलाइटर तर ब्रशनेच लावायला पाहिजे नाही का? हो, मी आता हायलाइटर यूज करते आपल्या फेसच्या पॉइंट्सला. हां, हां, काय चमकले माझे गाल. तुम्हाला पण तुमचे असे गाल चमकावून घ्यायचे असेल, तर तुम्ही अप्लाय करू शकता एक चांगला हायलाइटर. मला फारसं मेकअप करायला जमत नाही, बट आय एम ट्राइंग माय बेस्ट. ओके. सेम हायलाइटर मी आता माझ्या आयब्रोजच्या पॉइंट्सवर पण अप्लाय करणार आहे. ज्याने तुमचे आयब्रो पण छान असे हायलाइट होतील. माझे नॅचरली इतके सुंदर आयब्रोज असल्यामुळे मी काही आयब्रो पेन्सिल वगैरे यूज करत नाही. बट तुम्हाला यूज करायची असेल तुम्ही यूज करू शकता. ओके. आता मी माझ्या मेकअपला थोडा मॅट फिनिश देण्यासाठी परत आपल्या फेसवर प्रेस पावडर यूज करते. प्रेस पावडरनी तुमचा मेकअप जरा फिनिशमध्ये दिसतो. माझे बेबी हेअर्स पण ना खूप त्रास देतात मला. माझ्या बेबी पण मला त्रास देतात. माझे बेबी हेअर्स मला त्रास देतात. अपार्ट फ्रॉम जोक, सो अप्लाय करून झालंय माझं असं छान प्रेस पावडर. ओके. सो लिपस्टिक शिवाय तर मेकअप कंप्लीट होऊ शकत नाही. सो मी आता हा लिप लायनर यूज करणार आहे स्विस ब्युटीचा. सगळ्यात पहिले माझे जे पॉइंट्स आहेत लिप्सचे, मी त्याला हायलाइट करेल. मी मार्सचे लिपस्टिक यूज करते. आता तुम्ही मला विचारणार ताई लिपस्टिकची लिंक द्या. सो मी माझा हा व्हिडिओ लिपस्टिकचा टाकलेला आहे. तुम्ही ते जाऊन बघू शकता आणि तिथून लिंक घेऊ शकता. बाय द वे ही मार्सची 01 लिपस्टिक आहे. लिप्सला आपण शाईन देऊयात. सो परत मी मार्सची टॉफी 12 कॅन्डिलिशियस लिप ग्लॉस यूज करते. सो मी थोडं हायलायटरनी आपल्या लिप्सचे जे पॉइंट्स आहे तिथे हे अप्लाय करते. याने तुमचे लिप्स जास्त असे काय म्हणतात त्याला, अशी छान ते नसतात का, आठवत का नाहीये. एनिवेज मोठे लिप्स दिसतात तुमचे त्याने. आता हा लुक कंप्लीट करूया आपण एक छान छोटीशी टिकली लावून. आय एम डन विथ द मेकअप. पण एक मिनिट, ज्वेलरी घातल्याशिवाय हा शृंगार तर अधुराच आहे ना. एक मिनिट, मी ज्वेलरी घालून आली माझी. आता मी हा मेकअप फिक्स करणार आहे स्विस ब्युटीच्या मेट मेकअप फिक्सरने. लेट इट ड्राय. मी यूज केलेले सगळे मेकअप प्रोडक्ट्स मी कॅप्शनमध्ये टॅग करते. तुम्ही फक्त कमेंट करा आणि तुम्हाला जर माझे असेच काही व्हिडिओज हवे असतील तर मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक यू. बाय. आणि हो, माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या सगळ्या मैत्रिणींना. बाय.